चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे देहूतले मालक संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या संतांचे उपकार प्रतिपादित असताना देहूतले मालक म्हणतात काय सांगू आता मी किती सांगू या संतांचे उपकार इतके मोठे आहेत इतके मोठे आहेत. आजच्या अभंगाच्या सुरुवातीच्या कडव्याचा व्याकरणाचा जर भाग पाहिला तर आश्चर्यकारक बाब आहे. काय वानू काय किती सांगू किती उपकार आहेत संतांचे असं देहूतले मालक प्रतिपादित करतात. दोन चार अभंग पाठ करणारा नाही. कीर्तनात धोतर घालतो येरी बरुमड्यावर फिरतो तो नाही. वारकरी संप्रदायाचं टोक किंवा हे विश्व हरिनामाने ढवळून काढलंय अशी ज्यांची व्याप्ती आहे त्या माझ्या तुकोबरायांचं वाक्य आहे. मज निरंतर जागविती आमाप उपकार संतांचे आहेत. संत जागवतात सुद्धा अज्ञानाच्या अंधकारातून जागवतात ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतात. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. एवढी उपकार संतांचे आहेत की ते उपकार फेडत असताना त्यांच्या पायावर यशवंतबुवा शरीर जरी समर्पित केलं जीव जरी दिला तरी ते उपकार फेटत नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संतांचे उपकार इतके मोठे आहेत की ते सहज बोलले तो उपदेश ठरू शकतो आणि माणसं मुद्दाम होऊन बोलले तरी भांडण ठरू शकतात. विचार करून जरी बोंबलले माणसं सहज जरी बोंबलले तर वाट लागू शकतो. हे माणसांची वाणी आहे. संत सहज जरी बोलले तो उपदेश ठरतात. करुणी सायास शिकविती अर्भकाचे साधी अर्भकाचे हो अर्भकाचे साधी पवन से हाती हरली मादी पवन हाती हरली मादी
विषय बंद झाला. नका तसे. इंटरनेट युग आलं. पूर्वीच्या काळात सुरुवातीच्या वर्गात गुरुजींनी लेखणी मुलाच्या हातात द्यायची आणि मुलाचा लेखणी धरलेला हात गुरुजींना हातात धरायचा. ज्या हातात लेखणी विद्यार्थ्याच्या तो हात गुरुजींनी हातात धरायचा आणि डाव्या हातात गुरुजीनं स्वतः पाठी धरायची आणि त्याला अबक काढायला लावायचं. अर्भकाची साठी, अर्भक म्हणजे बालक, पंथे हाती धरिली पाठी, म्हणजे शिक्षक गुरुजी आहेत ते. तशी करोनी सायास शिकविती संत मुद्दाम आपल्याला शिकवतात. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मजा येते सांभाळीत. गाईची उपमा दिली. जुनी माणसं आहात तुम्ही, बुजुर्ग माणसांना माहित असेल या जीनच्या पॅन्टीवाल्याला, पुण्यात राहणाऱ्या जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळणार आहे. यांच्या बापदाद्यांना माहित असेल. गाय व्याल्याच्या नंतर वासराला जन्म देती, पण वासराला जन्म दिल्याच्या नंतर तो गायीचा मालक गुराख्याला सांगतो, बाबा ही गाय शेतात चारायला घेऊन जाय. ज्या वेळेला घरी वासरांना जन्म दिला ती गाय शेतात जात नाही. ते गुराखी एक दोन काठी तिच्या पाठीत मारतो. माराच्या भीतीनं गाय शेतात चरायला जात असते. पण जुन्या लोकांनी अनुभव घ्या, वासराला जन्म दिलेली गाय शेतात चरायला जात असताना सगळ्या गायीच्या पाठीमागे चालते आणि 5 वाजता शेतातून घरी येत असताना सगळ्या गायीच्या पुढे पळते. तिचं चित्त तिच्या वासरापाशी असते. म्हणून अशा कितीतरी उपमा गायीच्या बाबतीत सांगता येतील. म्हणून तुकोबारायांनी गायीची उपमा दिली संतांच्या बाबतीत. विठाला हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. बाजा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका 8 दिवसाकरता तुम्ही आराजित केलेली आहे, रोवलेली आहे. शिवसाई मित्र मंडळ, माऊली कृपा भजनी मंडळ, पांडुरंग सेवा मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ, अखिल सुतारदरा भजनी मंडळ आयोजित श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, आयोजक श्री भारत सुतार, शिवसेना विभाग प्रमुख कोथरूड, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देविदास मातेरे, उपाध्यक्ष श्री विजय कंधारे आणि सर्व तुम्ही भक्तगण मंडळी, सर्वांच्या वतीनं चालत असलेल्या पत्रिकेवर जेवढं नमूद तेवढं वाचण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्ही सर्व भक्तगण मंडळी, तुम्हा सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि या परम पावन, मी पावन याच्याकरता म्हणतोय, तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून नाही, कारण मी लय मोठाले सप्ते पाहिले. माझे 3799 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण होतात. 35 एकरचे मंडप आलते तुम्ही एकदा, जिथं 19 ट्रॅक्टर भाकरी लागतात एका पंक्तीला, 19 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. म्हणून तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून वर्णन करीत नाही. तुम्ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीच्या सुगंधात वाढलेली माणसं आहात म्हणून वर्णन करतोय. विडाला विडाला आजही त्या भक्तीच्या लहरी, ते स्पंदन, त्या संवेदना
माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीतनं आमच्यापेक्षा तुम्ही जवळ आहात. शेंडगे सर तुम्ही जास्त पुण्यदायी आहात या परिसरातली माणसं. जे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश. ज्ञानोबारायच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊली महावैष्णव वैष्णव ज्ञानोबाराय वैष्णवातले शिरोमणी आहेत. काही अंतरावर माऊली महा वैष्णव ज्ञानोबारायांचं अधिष्ठान, काही अंतरावर माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचं अधिष्ठान. आणि या भक्तीच्या लहरीत तुमचा जन्म झाला, तुम्ही वावरतात. आणि त्या भक्तीच्या लहरीनं परिपूर्ण असणारा हा पुण्य प्रांत, इथे तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या नामाची पताका रोवली, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सत्य कोणीही करायले, कोणी करायले. मागच्या आठवड्यात मुसलमान 2 महाराजांचा यजमान होता, त्याच्यातला माझा पण होता. त्यानं मला बुक्का लावलं, मी त्याला लावित होतो. म्हणले हमारे मी जमता नाही, मी त्याच्या गळ्याला लावला. नंतर विचारलो मुस्लिम समाजाचा माणूस यजमान? ते यजमान खूप मोठे मोठे सप्ते. 5 वेळा वाहडा लोकांकडे जास्त कडबा झाला की 5 वेळा पळतच असतो. सप्ताह किती मोठा केलाय मी कधीच मानणार नाही. सप्त्यामधली आचरण पाळणारी माणसं किती गोड आहेत मी याला मानतोय. असे भंगारे तर लय उतू आले, त्याला काय चोंबळायचे अद्याप नाही. हे बा आज नालायकाला चोंबळल्यावर शेंडगे गुरुजी 10-5 रुपये भेटतेन, पण हरामखोराची स्तुती केल्याच्या नंतर मिळालेले पैसे पंढरपुरातला पचू देत नाही. लोकांवर खपक्या दगड टाकतोय. म्हणून आमच्या लोकांना नीट बोललं पाहिजे. विठाला या कमिटीला फाले गुरुजी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय यशवंतजी फाले महाराज, मला वाटते 12-13 वर्षापासून आपली ओळख आहे. मी बऱ्याच वेळेस मुळशी परिसरात त्यांच्यामुळे जाण्याचा योग आला. तुमच्या भावकीतही 2-4 कीर्तन फाले कंपनीकडे झाली आणि इथे महाराजांनीच जास्त आग्रह केला. तर मला काही फारसं दूर जा वाटत नाही. माझ्या नदीला भरपूर पाणी असल्यामुळं मला ईर खांदून बोर टाका वाटत नाही. आपल्या नदीत मोटार टाकायची ऊस भिजवायचा. काय इतका जोर आला ईर खांदा बहुतेक ब्लास्टिंग आणा
ते खरपण काढा, दगड काढा आणि मग मोटर टाका. ती मोटर जळाली, तिचा पाईप बुडात फुटला. काय करायचं? आगावपण आहे. फुकट कळण शेंडी वळवळ. तुम्ही जास्त याच्यावर ट्रेस दिला म्हणून मला येण्याचं काम पडलं. चला एक आनंद सांगूया. इकडे येण्यात माझ्या माऊली महावैष्णवांचं दर्शन मला 4 वेळेस झालंय. रात्री तिकून कार्यक्रम करून आल्याच्या नंतर मला शेजारतीच सुद्धा सापडली. म्हणून तुमच्या बोलवण्याला प्रणाम. विढाला त्या सुजितच्या मोबाईलवर पत्रिकाचं स्टेटस पाहिलं. आदरणीय आमचे नखाते साहेब, मला वाटतंय पैसे दाबणाऱ्या लोकायला धरणारा अधिकारी. कोणता? इन्कम टॅक्स म्हणतात ना वाटतं. इंग्रजी येते मला थोडं थोडं कळते. पण वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा राज्यमंत्र्याच्या सानिध्यात कायमस्वरूपी असतात. त्यांना ते काय पदे मला काही सांगता येणार नाही. पण ते पण इथं आलेत. म्हणजे माझा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे बघा. किती मोठा जरी अधिकारी झाला तर कीर्तनात मांडी घालून खाली बसतो. बाकीच्या क्षेत्रात श्रीमंत मेल्या, श्रीमंताच्या मातीला गेलेले पण श्रीमंत खुर्च्यावर बसत आहेत. तुम्ही टीव्हीवर मोठ्याल्या लोकांचा अंत्यविधी पहा ना. मागचा पण दिसतो ना वाटतं युट्यूबवर. आपल्याकडे मोबाईल नाही तसा. मागचा एखादा श्रीमंत मेलेला त्याचा अंत्यविधी पहा. त्या श्रीमंत मेल्याच्या नंतर त्याच्या मौतीला गेलेली श्रीमंत मसन वाट्यात पण अशा खुर्च्यावर बसते. पण किती मोठा संप्रदाय. या संप्रदायात किती जरी मोठा असेल तर तो खाली बसतोय. विडाला हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं गोड असं रत्न, ज्यांच्या मृदंगामुळे मी नाशिक जिल्ह्यात मृदंगावर श्रीमद भागवत कथा केली. नाही तर आमची बरीच लोक ढोलक्यावर पण करायला येतं. काही दिवसाला भागवतात तमाशा करून येणं म्हणजे बरं आहे. विठाला आणि माझ्या वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं मृदंग नावाचं वाद्य गुलेबामुळे मला तिथे मृदंगावर कथा करण्याचा योग आला. आज हजर आहेत गान सम्राट, गान कोकिळा म्हणजे प्रवीणजी महाराज सोळंकी, त्यांनाही प्रणाम. इकडे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा जयघोष करणारी, सुंदर अशी धोत्र नेसणारी किती सुंदर वारकरी दिसतात. पान किती गोड दिसतात, किती गोड. अशा वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. याही बाजूला प्रवीण महाराजांसोबत ज्यांनी चाल म्हणली, वाघ महाराज. वय आहे त्यांचं फार, पण आवाजात असा गोड दमदार पण आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. तिकडच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत मला नावं माहीत नाहीत, माफी असावी. सगळ्यांची नावं घेतली. सगळे सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम. मृदंगाचार्य तुम्हाला सुद्धा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा प्रणाम. गोड आवाज द्या, तुम्हालाही प्रणाम. 3 तास ज्यांच्याकडे थांबलो, आदरणीय शेंडगे सर, जावायची जितकी सोय करते तितकी आमची केली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. त्यांचे मित्र 2-4 जण आमच्या सेवेत होते, तुम्हाला सुद्धा प्रणाम. वा, काय सांगू आता संतांचे उपकार. देवाचे उपकार सांगता येतील, आई वडिलाचे उपकारही सांगता येतील. कारण या उपकाराला बांध आहे, मर्यादा आहे, सीमा आहे, रेषा आहे मारलेली. आतापर्यंत संतांच्या उपकाराच्या मर्यादेच्या कार्यस्थित क्रियेत जर विचार केला तर संतांचे उपकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. पारडत नाही, त्याच्याकडे काटाच नाही, मोजमाप नाही, तराजूच नाही. इतके उपकार मोठे आहेत.
आई वडिलांचे उपकार सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे, ते का सामान्य महत्व आहे का? देवाचे उपकार सुद्धा सामान्य आहेत. श्रीमद भागवतात आणि 3 पुराणामध्ये 2 शास्त्रामध्ये भागवत वगळता 3 पुराण म्हणजे 4 आणि 2 शास्त्र याच्यामध्ये संतांच्या उपकाराची माझ्या वाचनामध्ये 2500 यादी आली. 2500 क्रिया. मी वाचूच किती शकणार आहे पाले गुरुजी, कितीक वाचणार? एक तर 7वी पास आहे, तरी पण मी 2500 मुद्दे वाचिले संतांच्या उपकाराचे. माझ्यापेक्षा परमार्थातल्या अधिकारी लोकांना विचारलं तर ते तुम्हाला किमान 5,000 उदाहरणं सांगतील. विश्वातलं सगळं साहित्य जरी वाचिलं तरी संतांच्या उपकाराचा मेळ शेवटचं टोक सापडणार नाही. हे उपकार संतांचे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, ऐशी माया बाप न करी आईशी माय. आई वडिलांचे उपकार नाहीत असं म्हणत नाही, पण संत जे उपकार करतात ते बापाही करू शकत नाही, माय करू शकत नाही. मुद्दे मांडतो तुमच्याकडे 2-3. तुमचा फारसा वेळ घेणार नाही. मोठी माणसं आहात तुम्ही, मोठ्या शहरातली माणसं. आपल्याकडे भगवान सूर्यनारायणाचे सुद्धा उपकार आहेत, चंद्राचे सुद्धा उपकार आहेत. भगवान सूर्यनारायण आणि भगवान चंद्र या 2 लोकांच्या उपकाराशिवाय भारत देशामध्ये नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशामध्ये अन्न पिकत नाही. ज्वारीला कणीस लागायचं असेल, कापसाला फुल लागायचं असेल, सोयाबीनला शेंग लागायची असेल, मटकीला शेंग लागायची असेल, चवळीला शेंग लागायची असेल, गवारीला शेंग लागायची असेल, वाटाण्याला शेंग लागायची असेल, याच्यावर सर्व झाडांना फुलं लागायची असतील तर एकाच्या प्रकाशानं तेजो भयो आणि एकाच्या प्रकाशानं फलितो भया. सूर्याच्या प्रकाशाशिवाय वाढ नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय झाड फलित होत नाही. असू द्या कमी शिक्षण. येन निशापती भय दिनपती जायो मिमकृ तुजन भय जायन्ते. फलितन तरुवर शाखा भय, फलितन तरुवर शाखा फलितन तरुवर शाखा भय. बीज भयायति सकल स्थितो मदि भय संगति जायन्ते. जठरानल भय तृप्तवसा भक्तव्यानति जायन्ते. उदकुर शांतिर सकल जना, उदकुर शांतिर सकल जना, उदकुर शांतिर सकल. त्याला काय गाता येत नाही, चांगलं वाजणार असलं म्हणता येते. विठाला आता मी म्हणले ही गांजा फुक्यान लिहिले का? एखाद्या हरामखोराचं वाक्य, नालायकाचं वाक्य, गोट्या खेळणाराचं वाक्य. विवेकाचं टोक आतापर्यंत सरस्वतीला सुद्धा पकडता आलं नाही, अशा विवेक संपन्न लोकांचं वाक्य. विडाला उपकार सूर्याचे, उपकार चंद्राचे. दगाडे साहेब संतांची बरोबरी करू शकत नाही. उपकार वरुणाचे, तो वरसल्याशिवाय, तो पडल्याशिवाय, पाऊस पडल्याशिवाय अन्नधान्य पिकत नाही.
पण त्याचे उपकार संताच्या बरोबरीचे नाहीत. उपकार सागराचे आहेत, समुद्राचे सुद्धा उपकार आहेत. नालायक रावणान शहाणपणा केलता, त्याला पैशाचा लय जोर होता. भाषा कळती ना माझी, थोडी मराठमोळी भाषा आहे. तुम्हाला नाही आवडत तर दुसऱ्याला आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव. मी काय कोणाच्या मागे लागत नाही. 4-2 हजार कोणी आगाव घातले म्हणजे मी आरामखोराच्या बनेलीनं अंडरवेलीत होत नाही. काय करत नाही, आपल्या कामापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले. आणि लय जर कमीले तर काय पोट्टे अंगावर टाकणार नाहीत मसन वाटत. त्याच्यामुळे आपलं हिशोबान चालू द्यायचं. विठाला एक जण म्हणला 2 कोटी रुपये दिल्यावर मला नाही चोंभाळायचे का? मला फोन करून त्या असं म्हणला, मी तुम्हाला 2 कोटी रुपये देतो, तुम्ही माझं वर्णन करायचे नाही का? मी म्हणलं दादा तू 2 कोटी रुपये देशील रे सुंबळ्या, पण तू 2 कोटी रुपये दिल्याच्या नंतर जाता जाता जर वाघोलीतच अटॅक आला आणि गिरगावकर तिथंच मेला तर तू हे 2 कोटी पेटवायचे का माझ्या अंगावर टाकून? हा, मग हे पसू द्यायचे का न पसू द्यायचे त्याच्या हातात आहे मुंडे बुवा. म्हणून जायचं नाही. विठाला एक 2% लोक नालायकपणा करते, पण नालायकपणा करणाऱ्या लोक किती नालायक आहेत त्याच्यापेक्षा नालायकाला बलिणारे तुम्ही किती नालायक आहेत हे तपासा. येऊ द्या तुम्हाला राग, घेणार नाहीत कीर्तन, दुसरं काय करताल माझं. तेव्हा चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा मूर्ख असतो. दोघाशी पतन सारिखेची. वारकरी संप्रदाय जुन्या लोकांनी लय श्रद्धेनं टिकीला राजू. इथं वयस्कर लोकांनी विचार करा, मागच्या 40-50 वर्षापूर्वी कन्या आंबाड्या घोगऱ्या खाऊन कीर्तन केलेत, पायी पायी येऊन कीर्तन केलेत लोकांनी. त्यांनी मर्यादा मोडल्या नाही. आता काल परवा माझ्यासारख्या नालायक व्यक्तीने बाळूने 4-2 रुपयाच्या गाडीत बसून परमार्थाची मर्यादा मोडू नकोस, जळून जाशील एखादीशी. विठाला थोडा शहाणपणा केलता रावणानं. आता त्याचा जो पैसा होता, मी का म्हणतोय, माझ्या देहूतल्या मालकांनी वर्णन केलं. तो का म्हणे ज्याची संपदाय वडी, अमाप संपदा रावणाकडं, आणि ह्या पैशाच्या बळावर तो रावण म्हणला मी समुद्र गोड करीन. मूर्ख आहे तो. जा ज्ञानाच्या मुळाशी. जर समुद्र गोड झाला असता तर जगात कुठंच पाऊस पडला नसता. शारोदक भयस्थितानां भास्करो तेजो कांती भयो नाम जलयां यत क्रिया भय जायते अंबरादिंस्तते वचा यताम अंबरा भयस्तु जायं आपां पति निर्भयो नाम उष्णोदक भय जायते क्रिया प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो. या शारामला आणि सूर्याच्या प्रकाशाला घटित उष्णतेच्या प्रक्रियेनं वाफा निर्माण होतात, आणि ही वाफ ज्या वेळेला बाष्पीभवन म्हणतात ना आपल्याकडे, ही ज्या वेळेला अंबरा मंडले भयस्तता यत मेघायाम प्रजन्यस्ततेवच. शेंडगे गुरुजी, तो पाऊस पडत असतो. मला एक प्रमेय 7वीला असताना विज्ञानात सांगितला होता. त्याच्यानंतर मी शाळा सोडल्या 32 पाठ केले. विठाला विठाला. समुद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. सूर्याचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. चंद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. झाडाचे उपकार आहेत, संतांच्या बरोबरीचे नाहीत. रात्री कार्बन डायऑक्साईड घेते, दिवसभर ऑक्सिजन देते, असंच बरोबर आहे. त्याच्यातले 18 झाडं अशी आहेत. 9 झाडं पुराणात सांगितले, त्याच्यातले 3 झाडं वेदात सांगितले, त्याच्यातलं 1 झाड शास्त्रात सांगितलं,
आणि उपझाड 18 सांगितले. हे रात्री ऑक्सिजन देतात आणि दिवसाही ऑक्सिजन देते. त्याच्यातलं एकच सांगतो फक्त, तुळस. विढाला त्याच्यातल्या 3 झाडांचं मला नाव सांगता येणं, कारण संस्कृत श्लोकात आले ते. त्याला नेमकं काय नाव मी घेतो एखाद्या चांगल्या विद्वान माणसाला एके दिवशी विचारीन. मला नादच आहे. घोडं एखाद्या वेळेस गोमाशी बसू देते, गाढव नाही बसू देत. आणि गाढवाला शेपूट आखुडा असती, नाही गोमाशी उठली ना ते जिथं बसलं तिथं अंगाचं कातड घासीत आहे, पण गोमाशी मारीतच. तसं आहे पुराणातलं गाढव आहे. विडाला विडाला झाडाचे सुद्धा उपकार पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत, का संतांची बरोबरी नाही? आई वडील उपकार करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका आहे. काय शंका आहे? ती स्वतःच्या लेकरावर उपकार करतात, दुसऱ्यावर करीत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपल्या लेकरावर आई वडील जितकं प्रेम करतात तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. ते विश्वाचा मालक आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्यासे चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक. सूर्यचंद्राचा प्रकाश वेद सुद्धा त्याच्या कृपेशिवाय बोलत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही, एवढी व्याप्ती त्याची आहे. पण संतांची बरोबरी करू शकत नाही. का? ते फक्त भक्तावर प्रेम करतोय. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी.